सभापती महोदया, हा जो प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे हा विरोधी पक्षातर्फे प्रस्ताव मांडतो। त्याच्यामध्ये विरोधी पक्षातर्फे एक अपेक्षा असते सर्वसाधारण महाराष्ट्राच्या जनतेला की जर सरकार कुठे चुकत असेल, सरकार जर कुठे त्याची दिशा भरकटत असेल तर सरकारला आपली चूक दाखवून देणं, सरकारच्या समोर आरसा उभा करणं, सरकार जर कुठे भरकटत असेल, कधी सरकारला सत्तेचा माज आला असेल तर तो थोडासा कमी करणं, हे खरं म्हणजे मूळ विरोधी पक्ष नेत्याचं किंवा विरोधी पक्षाचं काम असतं। आणि म्हणून हा प्रस्ताव आम्ही शेवटी मांडत असतो। या प्रस्तावामध्ये मांडताना सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी मांडायचं आहे, कारण हे आता या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि असे एक युद्धशास्त्रामध्ये एक नीती आहे की ज्या वेळेला शत्रूला असं वाटतं की आता आपण हरतोय आणि आता आपल्या हातात काही राहणार नाही, त्यावेळेला ते संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचं, म्हणजे उद्या जरी शत्रू आपला समोरचा जिंकला तरी त्याच्या हातात काही राहणार नाही, अशा प्रकारची सध्या या सरकारची स्थिती आहे। सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायची, काही ठेवायचं नाही हातामध्ये। आणि ज्या पद्धतीचं बजेट मांडलं जाते, आता आपण विचार करा की बजेट मांडलं जातंय आणि बजेट मंजूर विनियोजन बिल येतं ना येतंय तोपर्यंत पुरवणी बजेट मांडलं जाते। मग बजेट मांडल्यावरती ताबडतोब पुरवणी बजेट मांडलं जातं, ते सुद्धा पुरवणी बजेट साधारण असे संकेत आहेत की बजेटच्या 10% हे पुरवणी बजेट असतं। हे साधारण संकेत आहेत। 90,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्यात। मग ह्या पुरवणी मागण्या पुढच्या 3 महिन्यामध्ये हे सरकार जे 3 महिन्यामध्ये, अजून याला 3 महिन्याचाच कालावधी आहे, नंतर त्यांची एक्सपायरी डेट आलेली आहे। मग ह्या 3 महिन्यामध्ये किती पैसे खर्च करणार आहे? आणि हे खर्च करताना मी जसं म्हटलं तसं की सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं, तिजोरीचा खडखडाट करून टाकायचा आणि तिजोरीचा खडखडाट करताना जेवढं काय लुटून नेता येईल, जेवढं काय ओरपता येईल, जेवढं काय काढता येईल ते सगळं काढून घेण्याचं काम हे आता हे सरकार करते। आता आपण मला विचाराल काय, तर मी सांगेन की हे बजेट इलेक्शनसाठीचं बजेट आहे। इलेक्शनसाठीचं बजेट याच्यासाठी की आता जे काय मंजूर झालेले आपले जे काय प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांना आपण मान्यता दिलेली आहे, हे प्रकल्प देऊन टाकायचे, वर्क ऑर्डर, मोबिलायझेशन फंड देऊन टाकायचा आणि मोबिलायझेशन फंड मध्ये एस्केलेशन कॉस्ट वाढवायची आणि त्याच्यातनं कमिशन घेऊन उद्या ह्याच पैशावरती उद्या निवडणुकांना सामोरं जायचं। हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत। मग आपण मला विचाराल की असं कसं, तर मग मी आपल्याला सांगेन कसं ते। आता MSRDC म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या MSRDC ने समृद्धीने भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवला, गद्दारीचा मार्ग दाखवला, फुटीचा मार्ग दाखवला, तो हा समृद्धी महामार्ग आहे। आणि या समृद्धीची डुप्लिकेट किंवा या समृद्धीचा पुन्हा रिप्लिका आता पुन्हा येऊ घालतोय। आज आपण बघताय की साधारण महाराष्ट्रामध्ये जी टेंडर निघाली गेली MSRDCच्या माध्यमातून, या MSRDCच्या टेंडरमध्ये जी टेंडर निघाली गेली, ही टेंडर कोणाला मिळाली? एक नवयुगा, ओरिएंटल, L&T, इरकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, जयकुमार, मेघा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जयकुमार आणि विल्सन यांना कुठलं मिळालं? विरार टू अलिबाग। किती लेनचं? 8 लेनचं। याची ओरिजिनल कॉस्ट काय होती टेंडरची? 20,014 कोटी.17 आणि कॉस्ट कोटेड बाय बिडरने किती केली? 26,299.34, म्हणजे 6,000 कोटी अबाव टेंडर। 6,000 कोटी अबाव टेंडर हे चाललंय आपलं वसई ते अलिबाग, हे झालं एक टेंडर। दुसरं टेंडर कुठलंय? नागपूर, गोंदिया, चंद्रपूर। हे टेंडर कोणाला मिळालं? हे 11 लोकांना मिळालं। कोण आहेत हे 11 लोक? एफकॉन इन्फ्रा, NCC म्हणजे नागार्जुन, पटेल, JR इन्फ्रा, गवार, HG इन्फ्रा, BSCPL। हे टेंडर कितीचं होतं? जी कॉस्ट आपण पुटअप केली
ते टेंडर होतं 19,017.24 कोटीचं. बिडरने किती केलं? 25,243.41. विचार करा की किती अभाव. पुन्हा ह्या प्रोजेक्टला टेक्निकल सँक्शन नाहीये, या प्रोजेक्टला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नाहीये, याला कॅबिनेट अप्रुव्हल नाहीये, याला कुठली जॉईंट मीटिंग नाहीये आणि ह्याला लँड ऍक्विजिशनचं पण नाहीये. मग कशाच्या आधारावरती तुम्ही हे दिलंय ऑर्डर? मग हा भ्रष्टाचार नाही तर काय आहे? हा भ्रष्टाचार म्हणजे हे जे काही वरचे पैसे आहेत, हे वरचे पैसे हे तुमचा इलेक्शन फंड आहे. साधारण हे NHAI ने साधारण जो रेट लागतो हा 100 पर किलोमीटर 86 करोड लागतो. कितीला? 6 लेनला. आणि आपला पर किलोमीटर काय? 286 किलोमीटर पर 8 लेनला. हा म्हणजे MMCचा. आणि जालना नागपूरचा पर किलोमीटर जो रेट होता तो 155 6 लेनचा. म्हणजे विचार करा की प्रचंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कुठलंही सँक्शन नाही, कुठलंही अप्रुव्हल नाही, कुठली कॅबिनेट अप्रुव्हल नाही, कुठली लँड ॲक्विजिशन नाही, केवळ फक्त कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, मॉबिलायझेशन फंड द्यायचा आणि त्या फंडातनं टक्केवारी परत घ्यायची. आणि साधारण हे कितीचं बजेट आहे माहितीये का? टोटल हे साधारण सर्व काम म्हणजे हे 1-2 झाली कॉन्ट्रॅक्ट. हे तिसरं जे आहे ते पुणे रिंग रोड. पुणे रिंग रोडची कॉन्ट्रॅक्ट कोणाला गेली? मेघा म्हणजे परत तेच, नवयुगा म्हणजे परत तेच, GR इन्फ्रा म्हणजे परत तेच, मेघा परत तेच, PNC इन्फ्रा पुन्हा मेघा आणि रोडवेज. आता हा रोडवेज कालचाच आहे का मला माहित नाही. मी काल जे शिंदे साहेब म्हणत होते ना की काल जे ब्लॅक लिस्ट केलं जे म्हणतायत त्याला याच्यामध्ये परत काम मिळालेलं आहे. म्हणजे 16,738 कोटीचं टेंडर गेलं कितीला? 22,795 कोटीला. आणि हे कितीच लेनचं आहे? हे 6 लेनचं आहे. म्हणजे साधारण त्याच्यानंतरचा जालना नागपूर रोड आहे. जालना नागपूरला हे परत 6 लोकांना गेलेलं टेंडर आहे. एफकॉन इंडिया, एफकॉन एफ्रा, मॉन्टेक्लेरो, PNC इन्फ्रा, मॉन्टेक्लेरो रोडवेज. हे कितीचं गेलं? साधारण 11,441.92 ते आणि हे 11,441.92चं टेंडर गेलं कितीला? 15,524. या 4 टेंडर मध्ये 4,112, 6,000, 6,000 आणि 6,000 म्हणजे जे साधारण 49,000 कोटीचं जे टेंडर होतं ते टेंडर 89 म्हणजे एकूण 90,000 कोटीला टेंडर गेलं. किती हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे? किती हजार कोटीचा इलेक्शन फंड निघालेला आहे? याचा मॉबिलायझेशन फंड किती जाणार आहे? आणि हा मॉबिलायझेशन फंड गेल्यावरती किती मिळणार आहे? अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहिती आहे ना. एकेका खासदारकीला म्हणे 30-30, 35-35 कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय. म्हणजे कमीत कमी हेच का तुम्हाला शिकवलं संघामध्ये? नितीनजींचा तर विचारच नाही करू शकत कोण. पण हे एवढे पैसे येतात कुठून? हे पैसे आले कुठून? हे पैसे हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय. म्हणजे 50-60 हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते कुठलाही अप्रुव्हल नाही, कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही, कायदेशीर नाही. म्हणजे कायदा मानायचाच नाही असं ठरवलंय, कोणाला विचारायचंच नाही असं ठरवलंय. म्हणजे कोण आम्हाला विचारणार नाही. आम्ही जरा 45,000 रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण, तर आम्हाला 5 दिवस ईडी मध्ये बसवून ठेवलं. 10 वेळा आमची चौकशी झाली, 4 खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले. मग ह्यांना कोण विचारणार आहे की नाही? कालच खालच्या हाऊस मध्ये रोहित पवारांनी एका अधिकाऱ्याची 3,000 कोटीची प्रॉपर्टी काढली.
हे सुद्धा 3-3 वेगवेगळ्या बायकांच्या नावाने, त्यांची माहिती कमी आहे, ते माझ्या शेजारी राहतात, अजून उरलेल्या मी सांगितल्या असत्या. आता हे जमा करणारा अधिकारी कोण आहे? आता इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रमुख कोण आहे? कोण आहे जमा करतोय सगळे पॅकेट्स मधले पैसे? ही सगळी नावं आली पाहिजेत बाहेर. आज आम्ही हे तुमच्या समोर मांडतोय, याची उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या उत्तरामध्ये हे सगळं आलं पाहिजे. ह्या टेंडरला काय काय प्रोसेस झालेला आहे, ह्या टेंडरमध्ये कुठल्या कुठल्या परमिशन्स मिळालेल्या आहेत, याचं मोबिलायझेशन देण्याच्या अगोदर याचं ऍक्विजिशनचं काय झालंय, याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरचं काय झालंय, याचे सँक्शन टेक्निकल सँक्शन आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. कारण उत्तरात नाही आल्या तर आम्ही परत उभे राहणार आहोत. पाठ आहेत ना? मग सांगा. आम्ही चला बसतो. उत्तरात देणार ना? अच्छा, माझा प्रश्न असा आहे की उत्तरात देणारे कुठले मंत्री आहेत? पुन्हा यांना अधिवेशनामध्ये कुठल्या मंत्र्याची पॉवर दिली आहे? तुम्ही सुरू ठेवा. सरकार रिप्रेझेंट करतायत, व्हेरी गुड. तर माझं म्हणणं असं आहे की हा जो काय भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार हा इलेक्शनसाठी फंड जमा करणारा भ्रष्टाचार आहे आणि ह्याचा पूर्ण खुलासा आम्हाला मिळाला पाहिजे. प्रत्येक रोडच्या टेंडरमध्ये किमान 6,000 कोटीचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमून याच्यामध्ये जे अधिकारी आता हे सगळं काम करतायत, जसं समृद्धीमध्ये जी हुजूर झालं, जी हुजूरने समृद्धीमध्ये 3,000 कोटी कमवले, तसे या रोडमध्ये कोण जी हुजूर आहे मला माहित नाही. साधारण आम्हाला अंदाज आहे, पण त्याचं नाव अगोदर तुमची एसआयटी होऊ देत, मग त्याच्यानंतर आम्ही काढतो बाहेर. पण हे जी हुजूरवाले, सध्या जी हुजूरांचं मोठं वलय चालू आहे या राज्यात आणि फक्त जी हुजूरवाले सगळे जमा करतायत. आणि म्हणून मी साधारण एनएआयचे जे काही रेट्स आहेत, या रेट्सच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एनएआयला जर तुम्हाला त्या रेटने परवडतंय, म्हणजे नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतोय, हेच रोड नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतंय, त्याच्या रेटमध्ये आणि तुमच्या रेटमध्ये डबलपेक्षा जास्तचा फरक. असं काय मटेरियल वापरताय त्याच्यामध्ये? असं कारण गडकरींसारखा एवढा मोठा नेता, ज्याने या देशामध्ये एवढे चांगले रस्ते घडवले, एवढे चांगले रस्ते बनवले, त्यांना कमी पैशामध्ये रस्ते बनतायत आणि तुम्ही काय सोन्याच्या विटा लावताय काय वरती त्याच्या, की तुमचे रेट्स त्याच्यापेक्षा डबल झाले? हे काही डबल बिबल झालेलं नाही, काही कामं होणार नाहीयेत. याच्यामध्ये तुम्ही फक्त ऍडव्हान्स देणार आहात आणि ऍडव्हान्स मधले तुमचे किकबॅक फक्त परत घेणार आहात. हा तुमचा निवळ इलेक्शन फंडचा घोटाळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. कारण तुम्हाला पण माहिती आहे पुढच्या 3 महिन्यात काही होणार नाहीये, काही होऊ शकत नाही 3 महिन्यामध्ये. कुठला रोड होणार 3 महिन्यामध्ये सांगा जरा तुम्ही. आज मुंबईचा 6,000 कोटीचा घोटाळा झाला. या 6,000 घोटाळ्याच्या त्यावेळेला आम्ही सांगत होतो की कुठलेही सिमेंट कॉन्क्रीटचे रोड होणार नाहीयेत. 300 रोड लिस्टवरती काढले होते, अजून 90ची पण ऑर्डर अजून त्याच्यापैकी निघालेली नाहीये. आणि तो घोटाळा आज मी हक्कभंग आणणार आहे. मी परवानगी मागतो आपल्याकडे हक्कभंगाची. मी मगाशी सभापतींना सांगितलं की कालच्या एका प्रश्नामध्ये लक्षवेधीमध्ये माननीय मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की रोडवेज सोल्युशन नावाची जी कंपनी आहे, या रोडवेज सोल्युशनने जी त्यांनी काम केलं नाही त्याच्यात भ्रष्टाचार केला, म्हणून त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केलं आणि त्यांच्याकडनं 64 कोटी रुपये आम्ही वसूल केले. मी तुम्हाला पटलावरती आज सांगतो, या सभागृहात एक ज्येष्ठ सदस्य म्हणून एकही रुपया वसूल केला गेला नाहीये. त्याच्यात आर्बिट्रेटर नेमलेला आहे, म्हणजे पैसे वसूल होणार नाहीयेत आणि त्याला ब्लॅकलिस्ट पण केलं नाहीये. या सभागृहात मंत्री खोटं बोलतात. मंत्र्यांची हिंमत कशी होते खोटं बोलायची? आणि अगदी ठोक खोटं बोलतात. आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात हक्कभंग मांडतो. आम्ही 7 लोक सदस्य उभे राहतो आणि आम्ही हक्कभंगाची नोटीस देतो. आपण हक्कभंग माझा स्वीकारावा आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवून द्यावा. घ्या. आहेत 7 लोक आहेत. हे घ्या.
7 झाले 7 झाले. मंत्री सरळ सरळ खोटा बोलतायत. अरे काय चाललंय काय? तुम्हाला कोणाची भीती आहे की नाही? या उच्च सभागृहामध्ये तुम्ही सरळ सरळ दिवसा डोळा खोटा बोलता. आणि जर तुम्हाला चुकीचा ब्रीफिंग जर अधिकारी देत असतील तर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे. चुकीचं सांगता तुम्हाला अधिकारी आणि तुम्ही सरळ सरळ येऊन खोटा बोलताय. मागच्या 3 अधिवेशनापासून मी ओरडतोय. जे 3 अधिकारी ज्यांना चुकीचं प्रमोशन दिलं गेलं त्यांना परत मागे घ्या. सभापतीने निर्देश दिले तरी देखील अधिकारी मागे जात नाहीयेत. म्हणजे काय मोजायचंच नाही असं ठरवलंय का मला? आणि आम्हाला तर नाही तर कमीत कमी त्या अध्यक्षांच्या खुर्चीचा तर अपमान करू नका. 4-4 वेळा तुम्हाला निर्देश दिले जात आहेत तरी देखील तुम्ही त्याच्यावरती कारवाई होत नाहीये. मुख्यमंत्री सांगतात कारवाई करा. आणि कोणाचा जावई आहे? कोण कशाला वाचवतंय त्यांना एवढं? आणि एवढं वाचवून तुम्ही काय करणार? महाराष्ट्राच्या जनतेला लुटतायत जे लोक, त्यांना शिक्षा करण्याचं काम मंत्र्याचं नाहीये, त्यांना शिक्षा करण्याचं काम सरकारचं नाहीये. मग काय चाललंय का या सभागृहामध्ये? का फक्त विरोधी पक्षाने फक्त बोलायचं ते ओरडायचं आणि सरकार एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं? त्याच्यासाठी हे सभागृह आहे. आणि हे जर असं चालणार असेल तर सभागृह काय मला असं वाटतं हे तुमचं शेवटचंच आहे. पुढच्या वेळेला जर अशाचं बेफिकीर असेल तर पुढच्या वेळेला येणार नाही परत. आणि म्हणून माझं मत असं आहे की मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इतके माजलेत अधिकारी, ते गेले 2.5 वर्ष प्रशासक आहे. हा प्रशासक असल्यामुळे कोण कोणाला मोजतच नाहीये. आमच्या लक्षवेधी अजून लागलेले नाहीये ज्याच्यामध्ये हजारो कोटीची माफी दिलेली आहे कोणाला न विचारता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिकारी कोण बसवलेत? मी पण सरकारमध्ये होतो. IAS लोकांच्या टीम मध्ये एखादा जर IRS आणला किंवा एखादा IPS आणला तर सगळे IAS अधिकारी तुटून पडतात. आमची जागा खाऊ नका म्हणून. हे मी अनुभवलेलं आहे. आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचे ऍडिशनल कमिशनर बसलेले आहेत. सुधाकर शिंदेची सर्व्हिस तुम्हाला डेप्युटेशन वरती किती वेळा जाता येतं? तुम्हाला डेप्युटेशन मध्ये पहिला 3 वर्षाचा कालावधी मिळतो, नंतर 5 वर्षाचा होतो आणि नंतर मग तो मुख्यमंत्र्यांच्या याच्याप्रमाणे जास्तीत जास्त वाढवून थोडा होतो. हा सगळा कालावधी संपलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पत्र लिहिलंय की आमच्याकडे अधिकाऱ्यांची कमी आहे म्हणून आम्हाला द्या. आज 8 IAS अधिकारी प्रतीक्षेत बसलेले आहेत, त्यांना पोस्टिंग नाहीये. महा कोण लागतो तुमचा? सगळे सोयरे लागतात. लागत असतील सगळे सोयरे. आणि मग अशा जर अधिकाऱ्यांना तुम्ही जर त्या जागी ठेवणार असाल, त्या अधिकाऱ्याला तुम्ही हात लावणार नसाल, तो अधिकारी मनमानी करतोय. सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट आज तो करतोय. म्हणजे ठराविक फाईल तर सोडा, पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च देखील रोड शोचा इलेक्शनच्या मुंबई महानगरपालिकेने केला 3.5 कोटी रुपये. कोणाच्या अधिकारामध्ये? हे कोणी अधिकार दिले? मुंबई महानगरपालिकेचा पैसा निवडणुकीसाठी वापरायला दिलेला नाहीये. मुंबई महानगरपालिकेचे पैसे पंतप्रधानांच्या प्रचाराच्या दौऱ्यासाठी वापरले गेले. आणि ह्या अधिकाराला तुम्ही कसं ठेवू शकता? या अधिकाऱ्याला कसं ठेवू शकताय? मला याचं उत्तर पाहिजे. हा अधिकारी IRS आहे, हा IAS नाहीये. हा सेंट्रल गव्हर्नमेंट वरना इथे आलेला आहे. त्याची मुदत संपलेली आहे. केंद्र सरकारने तुम्हाला कळवलेलं आहे की जास्तीत जास्त निवडणुकीपर्यंत आम्ही याला इथे ठेवू शकतो. याची 3 वेळा रिक्वेस्ट लेटर गेली आहे, 3 वेळा एक्सटेन्शन मिळालेलं आहे. याच्या पुढे एकही दिवस हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेत बसण्यास पात्र नाहीये. नाही तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. असा काय लाडका अधिकारी आहे तुमचा हा की जो तुम्हाला नसेल तर मुंबई महानगरपालिका चालणार नाही? मुंबई महानगरपालिका याच्या अगोदर चालली नाही का? हा अधिकारी कोण आहे की ज्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका एवढी अडून बसली की हाच अधिकारी आम्हाला पाहिजे? बरोबर आहे, निवडणुकीचा महसूल गोळा करतोय. सगळं कलेक्शन चालू आहे जोरात. आणि त्यामुळे आम्हाला हे उत्तर पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा अधिकारी मुंबई महानगरपालिकेतनं पहिला बाहेर गेला पाहिजे. असेल
कमिशनर आणि कलेक्टर दोन्ही पोस्ट आहेत सध्या मुंबई महानगरपालिकेत. आता मुंबई महानगरपालिकेचा जो काही कारभार चाललेला आहे, हे असे अधिकारी आणून बसवलेले आहेत, त्यांच्याही आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स आहेत माझ्याकडे की कशा पद्धतीने त्यांना बसवता येतं. आता हे करत असताना मुंबई महानगरपालिकांच्या स्वच्छता, मुंबई महानगरपालिकाच्या विद्युत त्यांची कंत्राटकाची भ्रष्टाचार, हे सगळ्या गोष्टी 16 ते 19 पर्यंतच्या कालावधीमध्ये बीव्हीजी, ब्रिक्स इंडिया, क्रिस्टल इंटिग्रेटेड यांची नेमणूक झाली. धनुका समितीच्या शिफारसीप्रमाणे 338 शाळांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 17 मार्चला कंत्राट संपुष्टात येण्यापूर्वी अगोदरच 3 महिने परत टेंडर देऊन टाकलं त्यांना सगळ्यांना. काही विचार नाही, कोण विचारत नाही काय चाललंय काय नाही, देऊन टाकली सगळी टेंडर. सगळ्यांनी विरोध केला नगरसेवकांनी. पुन्हा 6 महिन्याची मुदत वाढ देऊन त्यांना परत टेंडर दिला. हे कोण लागतात परत तुमचे? आम्ही जर करोनाच्या काळामध्ये नुसती खिचडी वाटली तर त्या खिचडीवरनं आज आमची माणसं तुम्ही आतमध्ये टाकली आहेत. नाही, बरोबर नाही ना? हे लोक कोण आहेत ज्यांना तुम्ही अशा प्रकारची टेंडर देतायत? कुठल्याही प्रकारची त्याची चौकशी नाही, कुठल्याही प्रकारची मुदतवाढ नाही, आणि कॉन्ट्रॅक्ट जी देत आहेत ही सगळी एस्केलेट करून देत आहेत. याचा सगळ्याचा एस्केलेशन आहे. पूर्वीचे रेट्स किती होते, आता मध्यंतरी ते स्वच्छता अभियानमध्ये छोटे छोटे लोक, बिचारे गरीब लोक काम करून छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट वॉर्ड लेवलला घेत होती. आपण दत्तक वस्ती योजना बंद करून टाकली आणि सगळ्यांजवळ एक कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. म्हणजे मेगा स्कीम आपणच काढला, प्रवीण दरेकरांनी काढला. म्हणजे थोडक्यात काय, मेगा टेंडर, मेगा घोटाळा. या मेगा नावाशी तुमचा काय संबंध आहे मला माहित नाही, आणि ते नाव एवढं तुम्हाला का आवडतंय माहित नाही. सगळी कॉन्ट्रॅक्ट त्या मेगाला, मेगाकडनं इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स, मेगाला सगळी कॉन्ट्रॅक्ट्स, मेगाला सगळे एसटीपी, मेगाला सगळे रोड्स. काय त्या मेगावर एवढं प्रेम आहे? सगळं त्याच्याकडे आहे मेगाकडे. असं कुठला वस्तू नाहीये की जे मेगाकडे नाहीये. आणि ही सगळी जी काय मुंबई महानगरपालिकेमध्ये रोड घोटाळे चालू आहेत, फर्निचर घोटाळा चालू आहे, सॅनिटरी नॅपकिन मध्ये देखील घोटाळा केला आपण. याच्यामध्ये त्या सॅनिटरी नॅपकिन मध्ये घोटाळा करतात, त्याच्या मशीन मध्ये घोटाळा करतात. आणि कोणाकोणाशी खेळताय, कोणाकोणाच्या आयुष्याशी खेळताय. आणि म्हणून ही निवडणूक घ्या, निवडणूक घ्या, निवडणूक घ्या आम्ही ओरडतोय. निवडणूक घ्यायला मागत नाहीये, कारण तुमच्या हाती एकाधिकार आहे, सगळं तुमच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे. आणि केवळ हेच नाही तर नुसती महानगरपालिका मला असं वाटलं तर मुंबईच आहे. तर बघितलं, थोडाफार अभ्यास केला तर आजूबाजूच्या महानगरपालिका देखील प्रचंड भ्रष्टाचाराचे म्हणजे डोंगर आणि पूर्ण झालेली आहेत. कोण कोणाला मोजतच नाहीये. मी सहज असे प्रश्न काढले तर मला काही प्रश्न मीच लावलेल्या प्रश्नांची माहितीमध्ये मिळालं. त्या प्रश्नाच्या माहितीमध्येच एवढा घोटाळा आहे की हा जो विषय आहे हा उल्हासनगर महानगरपालिकेचा घोटाळा. या उल्हासनगर महापालिकेच्या घोटाळ्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा होती. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेवरती अनधिकृत बांधकाम झालं, कमर्शियल. सेंट्रल गव्हर्नमेंटने चौकशी केली, त्याचे रिपोर्ट आले. हा रिपोर्ट अजूनही UD1 ला दाबून ठेवलाय. 2 वर्ष झाली रिपोर्ट मिळत नाहीये. माहितीच्या आधाराखाली मागतोय, चौकशी करतोय, पत्र लिहितोय, UD1 रिपोर्ट देत नाहीये. कारण त्यांना माहितीये की सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा खाल्लेली आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या बिल्डर लोकांची धन करायला बसलेले आहात. कमीत कमी मागितलेली माहिती आमचा अधिकार आहे ना माहिती मागणं, तर आम्हाला माहिती पण देणार नाही तुम्ही. तर ही माहिती तुम्ही दाबून ठेवलेली आहे. तिथे एक मागच्या अधिवेशनामध्ये मी प्रश्न काढला होता. एक DMC राजपूत मॅडम आहेत. या राजपूत मॅडमचे तर प्रताप इतके भयानक आहेत की त्यांना तिथे म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू आहे. आणि उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये कोणालाही विचारा, कोणी तुम्हाला सगळ्या स्टोऱ्या सांगेल.
काय भ्रष्टाचार चालतो, कसा चालतो. एक साधी गोष्ट आहे, नुसते पोस्टर्स छापायचे होते जनजागृतीचे. जनजागृती निवडणुकीत करतात ना, ते महानगरपालिकेला काम असतं पोस्टर. पण एका दिवसात 2 लाख पोस्टर चिटकवून टाकले. एका दिवसात 2 लाख पोस्टर चिटकवले. चला बिल आलं, नाही बिल आलं. बिलामध्ये लेबरच नाहीये, लेबर कॉस्टच नाहीये. मग चिटकवले कोणी? 2 लाख पोस्टर चिटकवले. चला ते मोजता येणार नाहीत. लेबरचं बिल तर पाहिजे की नाही बाबा. बाबा चिटकवण्यासाठी कोणाला तरी पैसे दिले असतील ना कॉन्ट्रॅक्टरला. तेच नाही. कार्यकर्ते, महानगरपालिकेला कुठले कार्यकर्ते असतात? तुमच्या खात्यात तुम्ही असं काय केलं नाही ना गडबड मंत्री असताना. नको ते सल्ले देऊ नका. काही अजूनही चांगले लोक आहेत, खराब होतील. अनिल भैया बाजूला बसलेले आहेत, उगीच त्यांना खराब करू नका. आणि त्याच्यावरती कॅगने दोषी ठरवलं. त्याच्यावरती मुख्य लेखापालाने त्याच्यावरती रिमार्क मारले. कारवाई नाही. का नाही? हे सगळे कलेक्टर लोक आहेत मी जे सांगतोय ते. आणि ह्या सगळ्या लोकांना जे प्रोटेक्शन मिळतंय, हे सगळं प्रोटेक्शन हे केवळ सत्ताधाऱ्यांच्याकडनं मिळतंय की तुम्ही काही करा, कुठलेही नियम मोडा, तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त आमचा टक्का आम्हाला आणून द्या. आमचा टक्का आणून दिला तर तुम्हाला कोण हात लावत नाही. आणि म्हणून हे अधिकारी माजलेले आहेत. निवडणुका नाही आहेत, प्रशासक आहे, प्रशासकाची जबरदस्त दादागिरी चाललेली आहे. तिसरा विषय असा आहे त्यांचा की तिकडे 21 मीटरच्या वरती जर बिल्डिंग असेल तर ही बिल्डिंग स्पेशल बिल्डिंग म्हणून ओळखली जाते. मग त्याला 12 फुटाचा रस्ता लागतो, 6 मीटर त्याला बाजूला सोडावं लागतं. काय करतात? खालचा माळा आहे हा दाखवतच नाहीत. 21 माळे पहिल्या माळ्यापासून 21 मीटर पहिल्या माळ्यापासून वरती. आणि खालचं जे पार्किंग आहे ते प्लॅन मध्येच दाखवत नाहीत. हा माझ्याकडे प्लॅन आहे आणि माझ्याकडे डेफिनेशन ऑफ स्पेशल बिल्डिंग आहे, गव्हर्नमेंटचा GR आहे, त्याने मीटर मोजलेली कशी आहे ती आहे. तुमच्याकडे नागपूरला पण असंच चालतं का? लिफ्ट चालते म्हणून महागाची म्हणून चोरी करायची. खाली बसून आता हे जे सगळं आहे याची आपण चौकशी करणार आहात की नाही? ही सगळी प्रकरणं मी आपल्याकडे अगोदर पण पाठवलेली आहेत, माझे पत्र पण आपल्याकडे आहेत. मी ह्या सगळ्या गोष्टींचा वारंवार पाठपुरावा करतोय. माझ्या ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्या उत्तरात आलं पाहिजे की याच्यावरती काय कारवाई करणार. आणि हे सगळं कमी म्हणून महानगरपालिका जी मनमानी, मी परत परत सांगतोय, आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेने किंवा राज्य सरकारने विरोधी पक्षांवरती वेगवेगळे प्रकारचे आरोप करायचे. एक नागडा पोपट आपण उघडा सोडला होता जो सतत ओरडत हसायचा. आता सध्या थंड पडलेला आहे. आणि ह्या नागड्या पोपटाने बऱ्याच लोकांवरती हल्ले चढवले. असा भ्रष्टाचार केला, तसा भ्रष्टाचार केला, अनिल परबला आतमध्ये जायचंय, याला आतमध्ये जायचंय, त्याला आतमध्ये जायचंय. आणि त्यांनी रवींद्र वायकरांवरती हल्ला केला की 500 कोटीचा घोटाळा रवींद्र वायकरांनी केला. घोटाळा काय? तर जी जागा रिक्रिएशनसाठी आहे त्याच्यावरती त्यांनी क्लब बांधला आणि त्याच्यातनं पैसे कमवले, म्हणजे प्रोसिड ऑफ क्राईम. ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला. ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला, ताबडतोब ईडी घुसली. ईडीने चौकशी केली. ते त्यांची मिसेस, पार्टनर यांना सगळ्यांना आरोपी बनवून टाकले ईओडब्ल्यूने. ठीक आहे, चौकशी चालू झाली. माणसं घाबरवून टाकली, काही माणसं लालचेने गेली, काही घाबरून गेली. असे वेगवेगळे प्रकार वापरले गेले. काही लोकांना पैशाचा आमिष दिला, काही लोकांना घाबरवून घेतलं आणि वायकर त्या बाजूला गेले. त्या बाजूला जायच्या अगोदर त्यांची हायकोर्टात केस चालली.
हायकोर्टात पूर्ण ताकदीने, म्हणजे वायकरांना परवानगी महानगरपालिकेने दिली होती. जसं सरकार बदललं परवानगी रद्द करून टाकली. परवानगी रद्द केल्यावरती वायकर हायकोर्टात गेले. हायकोर्टात पूर्णपणे विरोध केला मुंबई महानगरपालिकेने की यांनी जागेचा वापर चुकीच्या पद्धतीने केलाय आणि म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. वायकर तिथे हरले. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात सगळे मोठे वकील लावले आणि पुन्हा हे सिद्ध केलं की वायकर चुकीचे आहेत आणि वायकरांनी गुन्हा केलेला आहे. आणि सगळी आर्ग्युमेंट जेव्हा क्लोजरला आली आणि क्लोज फॉर ऑर्डर मॅटर झाली, त्यावेळेला प्रकरण फक्त ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे, अशा वेळेला वायकरांनी पलटी मारली. पलटी कबूतर, मॅटर उलट. लगेच महानगरपालिकेने क्लोज फॉर ऑर्डर झाल्याच्या नंतर ऍफिडेव्हिट फाईल केलं की आम्ही रिकन्सिडर करायला तयार आहोत. अरे मग एवढा वेळ काय करत होते तुम्ही? रिकन्सिडर करायला तयार आहोत, क्लोज फॉर ऑर्डर आहे, उद्या ऑर्डर होणार आहे अगोदरच्या दिवशी. माणूस गेला तिकडे तुमच्याकडे की वॉशिंग मशीन मध्ये गेला, स्वच्छ झाला आणि सफेद कपडे घालून आला. आणि आता काल ईओडब्ल्यूने स्टेटमेंट केलंय की आम्ही गैरसमजातनं गुन्हा दाखल केला आहे. माझी आपल्याकडे मागणी आहे, ज्या अधिकाऱ्याने वायकर वरती गुन्हा दाखल करायला लावला, ज्या बीएमसी वाल्यांनी ऍफिडेव्हिट दिली की वायकरांनी चुकीचं काम केलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काय करणार ते तुम्हाला सांगावं लागेल. इथे तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकाल अशा प्रकारे खोटी ऍफिडेव्हिट करून, आणि कायमचे तुम्ही सत्तेत बसलेले नाही आहात. उद्या तुमच्यावर पण ही पाळी येऊ शकते आणि तुमच्यावर आली तर ठीक आहे, पण तुमच्या घरच्यांवर कधी येऊ नये. आज वायकरांची मिसेस, वायकरांचे मुले, सगळ्यांवरती तुम्ही गुन्हे दाखल केले. वायकरांनी तर सरळ सरळ सांगितलं माझ्यासमोर दोनच पर्याय होते, एक तर जेलमध्ये जायचं नाही तर पक्ष बदलायचा. या अशा प्रकारची दादागिरी करून तुम्ही शेवटी सांगता ईओडब्ल्यू मध्ये की गैरसमजातना आम्ही गुन्हा दाखल केला. हा गैरसमजातना गुन्हा ज्या अधिकाऱ्याने दाखल केला त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. कमिशनर सस्पेंड झालाच पाहिजे. कमिशनरवरती कारवाई झालीच पाहिजे, कारण तुम्ही कोणाच्या तरी आयुष्याशी खेळताय. तुम्हाला कोणाच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाहीये. नाही, मान्य सभापती महोदयांना पटत असेल पण त्या सांगू शकणार नाहीत. मला माहित नाही त्यांच्यावर काय दबाव आहे ते. त्यांच्यावर कुठलं शस्त्र वापरलं मला नाही माहिती. जी 5 शस्त्र आहेत त्याच्यापैकी कुठलं वापरलं मला नाही माहिती. पण अशा प्रकारे खोटे गुन्हे महानगरपालिका करते. भ्रष्टाचाराचं कुरण झालंय महानगरपालिका. मी नगरपालिकांचं सांगितलं, महानगरपालिकांचं सांगितलं, आणि हे सगळं कमी म्हणून सध्या अजून एक नवीन गोष्ट चालू आहे की नवीन एक सीएम होऊ घातलेत. परब साहेब, आपण 4 मिनिटांनी थांबूया, नंतर. हा, हरकत नाही. एक नवीन सीएम होऊ घातलेत. आरोग्य मंत्र्यांना सीएम पदाचं स्वप्न पडलंय असं म्हणतात, आणि ते सीएम होण्यासाठी सगळ्यांना फरमान निघालेले आहेत. पैसे जमा करा, आरोग्य मंत्र्यांना सीएम करायचंय. आणि हे पैसे कोणाकोणाकडनं का जमा होत आहेत? हे पैसे सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्रत्येकी 5 लाख रुपये, वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका अधिकारी यांना प्रत्येकी 1 लाख रुपये, असे सगळे पुणे, सातारा, सोलापूर असं सगळं चालू आहे. आता इकडे जी हजूर कोण आहे? इथे जी हजूर एक भीडचा भूमिपुत्र आहे. त्या भूमिपुत्राचं नाव काय? तर रणवीर सूर्यवंशी हा या सगळ्या घडामोडींचा सूत्रधार आहे. त्यांचा PS सीएम करायचंय म्हणे. आयला गळा घोटतील कळले तर शिंदेना. त्यांचं आरोग्य ठीक ठेवणार नाहीत ते. कोणाला काय काय स्वप्न पडतात आजकाल. अरे आता कुठे मंत्री झाले, अजून बूट नीट टेकले नाहीये, अजून खुर्चीवर नीट बसले नाहीये, तर लगेच सीएम पदाचे पैसे गोळा करायला सुरुवात केले.
अशा प्रकारचा हा जो काही भ्रष्टाचार चाललाय ह्याच्या कहाण्या इतक्या रंजक आहेत की एकेका विभागाला काही कोट्यावधीची त्यांनी टार्गेट दिली आहेत. पुणे विभागातनं किती कोटी आले पाहिजेत, सातारा विभागातनं किती कोटी आले पाहिजेत, नाशिक विभागातनं किती कोटी आले पाहिजेत, असे पैसे गोळा करून काही तुम्ही सीएम होता. हाच तर प्रश्न ना, देणार कोणाला? आणि वरचे जे घेणार आहेत ते काय याचे घेतात काय, छोटे मोठे ते पण घेतील ना, असे हजारोने घेतील ना. ते असे 2, 5, 10 कोटी जमा करून सीएम बनायचं म्हणतायत, तर ते त्यांच्या लोकांना कळलं पाहिजे की बाबा सीएम बनवण्यासाठी किती लागतात, कसे लागतात, किती द्यावे लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा हा जो काही विषय आहे ना, ह्या कहाण्या तर इतक्या भयानक आहेत. आणि म्हणून मध्यंतरी असं म्हटलं जात होतं की त्यांच्याकडनं राजीनामा मागितला. कानावर गेल्या ना गोष्टी, त्यांचा राजीनामा घेत आहेत. त्या मध्यंतरी बातम्या आल्या होत्या बाहेर की आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेत आहेत. आम्ही पण विचार केला का, तो म्हणे यांचं स्वप्नच भंग करून टाकायचंय, ह्याच पदाचा राजीनामा घेऊन टाका. आणि म्हणून ह्या सगळ्या कलेक्शनचा त्याला स्वीट मेसेज म्हणतात. आणि हे स्वीट मेसेज आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रत्येक गोष्टी पाहिजे. म्हणजे पदोन्नती पाहिजे, पैसे. पोस्टिंग पाहिजे, पैसे. पोस्टिंग नको, आहे तिथे राहायचंय, पैसे. काय चाललंय?